नमस्कार. बातचीत या सदरामध्ये मी मनोज भागवत तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनामुळे आपल्याला नेहमी प्रॉब्लेम्स होतात. कधी टेन्शन वाढतं, कधी वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला जडतात. मग आपण कधी ह्या डॉक्टरकडे जा, कधी त्या डॉक्टरकडे जा, कधी ही उपचार पद्धती बघ, कधी मेडिटेशनचा आधार घे, असे वेगवेगळे पर्याय निवडत असतो. सध्या प्राणी किलिंग हा यातलाच एक विषय सगळीकडे गाजतोय. बघूयात ह्या प्राणी किलिंगमध्ये नक्की काय होतं, याचा लोकांना फायदा कसा होतो आणि ही प्राणी किलिंग उपचार पद्धती आहे तरी काय, याच विषयावर आपण माहिती घेणार आहोत. आपले आजचे अतिथी अमोल जोशी सर. नमस्कार सर. नमस्कार. अमोल सर, प्राणी किलिंग या उपचार पद्धतीचा शोध कोणी लावला? प्राणी किलिंग उपचार पद्धती याच्यामध्ये प्रमुखत्या दोन शब्द येतात. पहिला आहे प्राणिक आणि दुसरा आहे किलिंग. प्राणिक हा शब्द घेतलाय प्राणी या शब्दापासून. आपल्या योगशास्त्रामध्ये हा उल्लेख तुम्हाला बघायला मिळेल की प्राणाच्या असंतुलनाने अनेक प्रकारच्या व्याधी होतात आणि पुन्हा एकदा प्राण संतुलित झाला की आपण या व्याधीतून बाहेर पडतो. आणि दुसरा शब्द येतो हिलिंग. हिलिंग म्हणजे कुठलीही पोकळी भरून काढणं. आता शरीरात एकूण 4 प्रकारच्या पोकळ्या आपल्याला बघायला मिळतात, किंवा एकूण आपल्या आयुष्यात आपल्याला 4 प्रकारच्या पोकळ्या बघायला मिळतात. पहिला आहे शारीरिक आजार, दुसरा आहे मानसिक आजार, तिसरा आहे आर्थिक समस्या आणि चौथा आहे नातेसंबंध. जेव्हा प्राणाच्या शरीरात संतुलन व्हायला सुरुवात होतं तर तेव्हा आपल्या शरीरातले आणि आपल्या आयुष्यातले हे 4ही प्रॉब्लेम्स सॉर्ट आउट व्हायला सुरुवात होतात. सर, ही प्राणी किलिंग ही उपचार पद्धती आहे, याचा शोध कुठे लागला? प्राणी किलिंग जी उपचार पद्धती आहे ही फिलिपाईन्समध्ये प्रामुख्याने शोधण्यात आली. याचे जनक आहेत मास्टर चोआ बोक्सवे. हे फिलिपाईन्स येथे राहत होते आणि स्वतः एक केमिकल इंजिनियर होते, त्याचबरोबर एक सायंटिस्ट होते. यांनी सतत 30 वर्ष संशोधन केलं आणि प्राणशक्तीचं या शरीराला, ज्याला आपण प्राणमय कोश किंवा ऑरा या विविध नावाने हाक मारतो, तर या प्राणमय कोशाचा नक्की उपयोग आजार बरा करण्यासाठी कसा करता येऊ शकेल याच्यावर त्यांनी संशोधन केलं. हे प्राणी किलिंग शोधण्यासाठी त्यांना सतत 30 वर्ष लागली आहेत आणि 30 वर्षात त्यांनी विविध प्रकारचे प्रयोग केले आणि प्रयोगानंतर हे प्राणी किलिंग शोधण्यात आलेलं आहे. अमोल सर, तुम्ही म्हणालात की प्राणी किलिंग या पद्धतीमध्ये प्राणमय कोश यावर उपचार केले जातात. प्राणमय कोशाचा वापर करून जे आजार आहेत ते बरे केले जातात. हा प्राणमय कोश नक्की काय असतो याविषयी आम्हाला थोडीशी माहिती द्या. आपल्या प्रत्येकाच्या शरीराच्या आसपास एक तेजोवलय असतं. 1939 साली एक रशियन सायंटिस्ट होऊन गेले, ज्यांचं नाव होतं डॉक्टर किर्लियन. त्या डॉक्टर किर्लियननी काही हाय फ्रिक्वेन्सी कॅमेरा शोधून काढले आणि शोधून काढलं की प्रत्येक शरीराच्या आसपास एक ऊर्जेचं वलय असतं. आपल्या योगशास्त्रात ह्याला प्राणमय कोश या नावाने ओळखला गेलाय. जो प्राणिक उपचारक असतो तो या प्राणमय कोशाचा अभ्यासक असतो. त्यामुळे संबंध शरीरात कुठली कुठली इंद्रिय असतात, ती कशी काम करतात, त्याची केमिकल रिॲक्शन त्याच्यामध्ये कशा होतात, याचा त्याला अभ्यास करण्याची आवश्यकता नसते. तो काय करतो तर या प्राणमय कोशाला स्पर्श करतो. जसं उदाहरण घ्या, तुम्ही डॉक्टरकडे गेलात की डॉक्टर नाडी परीक्षा करतील, तुमच्या फुफ्फुसांची तपासणी करतील, तुमच्या जिभेची तपासणी करतील, डोळ्यांची तपासणी करतील. तसंच प्राणिक उपचारकाकडे तुम्ही गेलात की तुमच्या संबंध प्राणमय कोशाला तो स्पर्श करतो, तुमच्या विविध ऊर्जा केंद्रांना तो स्पर्श करतो आणि शोधून काढतो की नक्की ऊर्जेचं असंतुलन कुठे झालंय. ते त्या ठिकाणून खराब ऊर्जा काढायला सुरुवात करतो, तिथे चांगली ऊर्जा द्यायला सुरुवात करतो. आणि हे केल्यामुळे तुम्हाला असं बघायला मिळेल की हळूहळू व्यक्ती आजारातून बाहेर पडते. म्हणून प्रामुख्याने लक्षात ठेवणार आहोत आपण सगळेजण की प्राणी किलिंग 2 नियमांवर काम करतं. पहिला नियम म्हणजे स्वयं व्याधी निवारणाचा नियम. उदाहरण द्यायचं तर आपल्याला काही कापलं तर आपण प्रत्येकाला त्याला औषध लावतो का, तर उत्तर मिळतं की नाही. आपण त्या ठिकाणी सिम्पली काय करतो तर काही वेळ थोडा धरून ठेवतो, हळूहळू तिकडचं जो रक्त वाहत आहे ते रक्त व्हायचं बंद होतं. दुसऱ्या दिवशी जर बघितलं तर शरीर स्वतःला बरं करतं. आता ह्या जो अफेक्टेड पार्ट आहे ह्याला जर तुम्ही सफिशियंट प्रमाणामध्ये ऊर्जा द्यायला सुरुवात केली तर हा भाग लवकर बरा होतो. म्हणून प्राणी किलिंगचा दुसरा जो नियम आहे तो आहे प्रिन्सिपल ऑफ लाईफ फोर्स, म्हणजे ऊर्जेचा नियम, या नावाने आपण ओळखू शकतो. आता आपण बोलताना मध्येच विषय आला की प्राणी किलिंग हा योगशास्त्रावर आधारित उपचाराचा एक भाग येतो. नंतर तुम्ही असंही म्हणताय की प्राणी किलिंगचा शोध ज्या ग्रँडमास्टरांनी लावला ते स्वतः सायंटिस्ट होते, म्हणजे कुठेतरी सायन्सही या ठिकाणी येत आहे. तर ह्या 2 गोष्टी एकमेकांमध्ये कशा काय संलग्न आहेत याविषयी आम्हाला थोडं सांगा. अगदी सोपं आहे. पूर्वीच्या काळापासून आपण ज्यांना ऋषी म्हणून ओळखत होतो ते सगळेजण ऋषी म्हणजे सायंटिस्ट होते. म्हणून तुम्ही बऱ्याचशा अशा गोष्टी बघू शकाल की ऋषींनी त्या काळी जी काही त्यांच्याकडे इन्स्ट्रुमेंट अवेलेबल होते त्या सगळ्याचा उपयोग करून त्यांनी संशोधनं केली. अनेक गोष्टी त्यांनी संस्कृत भाषेमध्ये लिहून ठेवल्या होत्या आणि आजच्या काळात विज्ञान ज्या काही गोष्टी शोधून काढत आहे त्यासाठी बाह्य जगतातली अनेक इन्स्ट्रुमेंट लोक वापरत आहेत आणि त्याही फक्त इंग्लिश या माध्यमातून ते लिहून ठेवत आहेत. त्यामुळे भाषेचा फरक जर का बघितला तर तेवढा सोडल्यास बाकी दोघेही जण रिसर्चच करत होते.
आता एक सोपं उदाहरण आपण घेऊया. जसं तुम्ही एका ठिकाणी नियम वाचता की एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तसं तुम्ही साईबाबांचं वाक्य ऐकू शकता की जया मनी जैसा भाव तया पैसा अनुभव. तुम्हाला बघायला मिळेल की नियम त्याही वेळेला तसेच होते आणि आजही तसेच आहे. या पूर्वीच्या काळचं जे योगशास्त्र आहे हे योगशास्त्र सगळ्या विविध नियमांवरती काम करत होतं. त्यासाठी प्राणमय कोश, अन्नमय कोश, मनोमय कोश यासारख्या टर्मिनॉलॉजी वापरलेल्या होत्या. पण आजच्या काळात आपल्याला बघायला मिळतं की ह्या टर्मिनॉलॉजी बऱ्याच लोकांना समजत नाही. म्हणून आपण त्याला भौतिक शरीर म्हणजे फिजिकल बॉडी आणि प्राणमय कोशाला आपण एनर्जी बॉडी या नावाने आपण ओळखणार. प्राणिक हिलिंग या उपचार पद्धतीचा उपयोग करून आपण कुठल्या कुठल्या आजारांवर उपचार करू शकतो, कुठल्या कुठल्या व्याधी आपण बऱ्या करू शकतो? प्राणिक हिलिंगचा आपण उपयोग करून अनेक व्याधींवर आपण हिलिंग करू शकतो. आपण असं कुठेही क्लेम करत नाही की आम्ही सगळ्या व्याधी बऱ्या करतो. सोपी पण गोष्ट लक्षात घेणार आहोत की शरीरात जेव्हा जेव्हा प्राणाचं असंतुलन होतं तेव्हा तेव्हा आपण आजारी पडतो. आपल्याकडे आजार 3 प्रकारचे दिलेत. एक अधिभौतिक, दुसरे अधिदैविक आणि तिसरे आध्यात्मिक. पण ह्यापैकी आपण सोपं म्हणजे बघूया की प्राणाचं असंतुलन झाल्यामुळे आजारपण होतं. मग हा प्राण जसा संतुलित होत जायला लागतो तसं शरीराचे जे काही आजार आहेत तेही बरे होऊ शकतात, मनाचे जे काही आजार आहेत तेही बरे होऊ शकतात. आणि त्याचबरोबर इतर काही गोष्टी की ज्याला भ्रम होणं किंवा वेगळ्या प्रकारच्या ज्याला तुम्ही दैवी आजार असे म्हणू शकता. दैवी आजार थोडक्यात ज्या ज्या काही तुमच्या सद्गुरूने दिलेल्या उपासना असतात त्या चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे होणारे आजार हेही तुम्हाला बरे व्हायला मदत होऊ शकतात. व्याधी निवारणासाठी प्राणिक हिलिंग नक्की कशा प्रकारे काम करतं? म्हणजे आपण बघतो की आता हे थोडंसं वेगळं आहे की प्राणिक हिलिंग फक्त हात हलवून प्राणकोशावर काम करून बरं केलं जातं. तर नक्की कुठल्या प्रकारे काम केलं जातं या प्राणिक हिलिंग पद्धतीमध्ये? प्राणिक हिलिंगची काम करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. आपल्या प्रत्येकाच्या शरीराच्या आसपास ऊर्जेचं एक वलय असतं ज्याला आपण प्राणमय कोश किंवा ऑरा या नावाने ओळखतो. प्राणिक उपचाराकडे तुम्ही गेलात की तो पहिल्यांदा काय करतो तर तुमच्या प्राणमय कोशाला तो स्पर्श करतो आणि प्राणमय कोशाच्या तपासण्या करून नक्की असंतुलन कुठे कुठे झालंय ते तो शोधून काढतो. त्याच्यानंतर तो खराब ऊर्जा त्यातनं काढायला लागतो. याला क्लेन्झिंग किंवा ऊर्जा सफाई या नावाने ओळखलं जातं. एकदा खराब ऊर्जा काढून टाकली की त्या ठिकाणी चांगली ऊर्जा दिली जाते. आता आपल्याला प्रश्न असा आहे असं का करायला लागतं तर शरीराची सेल्फ रिकव्हरी सिस्टम असतेच, पण ज्यावेळेला एक खराब ऊर्जा आपल्याकडून बाहेर टाकली जात नाही तेव्हाच तुम्हाला कुठल्या तरी एका उपचार पद्धतीचा किंवा औषधांची मदत घ्यायला लागते. आता प्राणिक उपचारक ही खराब ऊर्जा काढून टाकतो आणि त्या ठिकाणी चांगली ऊर्जा देत असतो. आता ही चांगली ऊर्जा तो स्वतःची देतो का तर नाही. ऊर्जेचे 3 प्रमुख स्रोत आहेत, सूर्य, हवा आणि जमीन. हे तिघांच्या मध्ये तो ऊर्जा ग्रहण करत असतो आणि ते देत असतो. म्हणून पूर्ण प्राणिक हिलिंग करत असताना कुठल्याही प्रकारचे मंत्र, तंत्र, यंत्र यांची अजिबात आपल्याला आवश्यकता लागत नाही. जर तुम्ही कुठल्याही साईटवरती जाऊन प्राणिक हिलिंग नक्की कसं काम करतं किंवा एखाद्या उपचारकाकडे जाऊन तिकडे जरूर ट्रीटमेंट घ्या. विविध आजार तरी बरे कसे होतात हे तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. सर, मगाशी तुमच्या क्लिनिकमध्ये जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा तुम्ही मिठाच्या पाण्याचा काहीतरी खालती बाऊल ठेवलेला होता. तर त्या मिठाच्या पाण्याबद्दल म्हणजे त्याचं काय महत्व आहे ह्या हिलिंग शास्त्रामध्ये? एनर्जीचा सोपा एक नियम आहे. एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड. इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. म्हणजे एनर्जी निर्माणही करता येत नाही, त्याचा विनाशही करता येत नाही, पण त्याचं रूपांतरण मात्र आपण नक्की करू शकतो. आता ही जी पेशंटच्या ऑरामधनं किंवा प्राणमय कोशातनं जी खराब ऊर्जा काढून टाकलेली असते ते मिठाच्या पाण्यात टाकण्यात येते की जेणेकरून त्याच्यामागे उद्दिष्ट असं आहे की ही ऊर्जा आसपास पसरून इतर लोकांना तीच व्याधी होऊ नये आणि उपचाराखाली कुठेही या खराब ऊर्जेचा त्रास होऊ नये. आता याच्यामध्ये मिठाच्या पाण्यात टाकल्यानंतर काय काय होतं तर पाणी ही ऊर्जा शोषून घेतं आणि मीठ ही सगळी ऊर्जा डायल्यूट करण्याचं काम करायला सुरुवात करतं. त्यामुळे कुठेही उपचारकाला आणि पेशंटला त्याचा प्रादुर्भाव होतो. व्याधी निवारणासाठी प्राणिक हिलर हा समोरच्या पेशंटमधल्या खराब ऊर्जा काढून टाकत असतो. ही खराब ऊर्जा काढून टाकत असताना ती ऊर्जा उपचारकाच्या शरीरामध्ये जाण्याचा संभव असतो का? त्याचा त्याला त्रास होऊ शकतो का? धन्यवाद तुम्ही हा प्रश्न विचारल्याबद्दल. बऱ्याच लोकांच्या मनात हा गैरसमज असतो की त्यांनी आपण आजारी पडू का. तर एक नेहमी लक्षात ठेवणार आहोत की एनर्जीचा सोपा नियम आहे. एनर्जी फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. एनर्जी नेहमी जास्त प्रमाणाकडून कमी प्रमाणाकडे वाहते. त्यामुळे जेव्हा तुम्ही पेशंटमधली खराब ऊर्जा काढत असता तर त्यावेळेला तुमचा ऊर्जेचा स्तर हा जास्त असल्यामुळे ती ऊर्जा कुठेही तुमच्यात शोषली जात नाही. आपल्या प्रत्येकाच्या प्राणमय कोशाला स्वतःची जाणीव आहे की त्यामुळे काय शरीरात शोषून घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही त्याचं पूर्ण ज्ञान आहे. तसं तुम्ही असं बघितलं की आसपासच्या हवेतला कार्बन डायऑक्साईड एका व्यक्तीने शोषून घेतला नाही. आपण हे बघतो की जो ऑक्सिजन आहे तोच शरीर ऍब्झॉर्ब करत असतं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकत असतं.
त्या सेम पद्धतीने फक्त चांगली ऊर्जाच उपचारकाच्या शरीरात शोषली जाते, कुठेही खराब ऊर्जा शोषली जात नाही. आपण बघतो आयुर्वेद किंवा इतरही अनेक प्रकारच्या पद्धती आहेत ज्याच्यामध्ये उपचार घेताना उपचारकाला काही नियम पाळावे लागतात. तर असे नियम इथे प्राणिक हिलिंगमध्ये काही आहेत का? प्राणिक हिलिंगमध्ये नक्कीच असे नियम आहेत. पहिला नियम म्हणजे प्राणिक हिलर जो दुसऱ्यांना उपचार करणार आहे त्यांनी स्वतःला नित्यनैमित्तिक उपचार घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्राणिक हिलिंगमध्ये एक ध्यान पद्धती शिकवली जाते ज्याला म्हणतात क्लीन हार्ट मेडिटेशन. त्यामुळे ही ध्यान पद्धतीची प्रॅक्टिस त्यांनी कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी करणं अत्यंत आवश्यक आहे. बाकी कुठले खाण्यापिण्याचे कडक नियम ह्याच्यामध्ये नाही आहेत किंवा इतर काहीतरी आचार विचारांचे कुठलेही नियम ह्याच्यामध्ये फारसे सांभाळायची आवश्यकता लागत नाही. इतर उपचार पद्धतींमध्ये जशी पथ्य पाळावी लागतात तसं प्राणिक हिलिंगचे उपचार घेत असताना पेशंटना काही पथ्य पाळणे गरजेचं असतं का? प्राणिक हिलिंग घेताना काही अगदी तुरळक असे नियम आहेत, खूप कडक कुठलेही प्राणिक हिलिंगचे नियम नाही आहेत. त्यातला पहिला नियम म्हणजे दररोज तुम्ही जेव्हा आंघोळ करता तेव्हा सबंध अंगाला मीठ लावून आंघोळ करा. त्याने तुमच्या प्राणमय कोशातली खराब ऊर्जा बाहेर टाकायला सगळ्यात सोपी जाते आणि त्यामुळे उपचारक तुमच्यावर जो उपचार करतोय तो आणखी प्रभावीपणाने करता येऊ शकतो. खाण्यापिण्याच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा खूप डीप फ्राय पदार्थ म्हणजे तळलेले पदार्थ, त्याच्यानंतर ज्या ज्या गोष्टीने तुम्हाला त्रास होतो त्यांची एक यादी करा आणि ते खाण्याचं टाळा. बाकी उपचारकाकडून तुम्हाला अशी कुठलीही मोठी यादी देण्यात येत नाही. बऱ्याच वेळा असं बघायला मिळतं की जर उपचारकाने मोठी यादी दिली तर शेवटी पेशंट कंटाळून हाच प्रश्न विचारतो की नक्की आम्ही काय खाऊ, तेवढंच आम्हाला सांगा. आतापर्यंत आपण जी गोष्ट बोलतोय, चर्चासत्र जे चालू आहे ते व्याधी शरीरावर आल्यानंतर जे त्रास होतात ते त्रास कमी करण्यासाठी प्राणिक हिलिंग कसं उपयोगी पडतं ते आपण बघतोय. या प्राणिक हिलिंगच्या उपयोगातून आपण मानसिक आजार किंवा ताणतणावामुळे निर्माण झालेले आजार बरे करू शकतो का? नक्कीच आपण करू शकतो. मुळात ताणतणाव येतात कसे हे आपण आधी समजून घेऊया. आपल्या प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचा ताण येत नाही. तसं उदाहरण घ्या की तुम्ही सगळ्यांनी ट्रेनने नक्की प्रवास केला असेल. आज पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला ट्रेनची काही माहिती नसते, नक्की त्या गर्दीत चढायचं कसं हे माहीत नसतं. तुम्ही त्या गर्दीमध्ये तरीही कसे बसे चढता. तुम्हाला लक्षात येतं की दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही येता तेव्हा कालच्यापेक्षा ताण आपला आपणच कमी झालेला असतो. याला म्हणतात सेल्फ रिकव्हरी सिस्टम. प्रत्येकाच्या शरीराची ताणतणाव नियोजन करण्याची स्वतःची सिस्टम आहे. पण ज्या वेळेला हा ताणतणाव सतत वाढत राहतो, शरीर आणि मन हे दोन्हीही त्याला सांभाळू शकत नाही, तेव्हाच अनेक प्रकारचे आजार तयार होतात. तसा एक छोटासा प्रयोग करून बघा. तुम्ही सगळ्यांनी तुमचा आवडता एखादा खाद्यपदार्थ आठवा. उदाहरण घ्या पावभाजी. तुमच्यापैकी ज्यांना पावभाजी आवडत असेल त्यांनी ज्या क्षणाला मनात फक्त पावभाजी विचार आणला त्यांच्या लाळ ग्रंथी तयार झाल्या आणि लाळ ग्रंथीमधून लाळ तयार व्हायला सुरुवात झाली असेल. म्हणजेच आपण जो जो काही विचार करतो त्या प्रत्येकाचा शरीरावरती आणि मनावरती परिणाम होत असतो. मग आता अशा वेळेला जर तुम्ही सतत निगेटिव्ह विचार केलात, मला हे जमणारच नाही, मला हे येणारच नाही, तर अशा आजारांना म्हणतात सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. सायको म्हणजे मन आणि सोमॅटिक म्हणजे शरीर. त्याच्यात शरीर आणि मन दोन्ही इन्व्हॉल्व आहेत, त्यांना आपण म्हणतो सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स. मग अशा वेळेला नक्की होतं काय, तर लक्षात घ्या की विचार ही सुद्धा ऊर्जेचंच एक स्वरूप आहे. म्हणून अशा वेळेला त्या प्राणमय कोशातनं ही खराब ऊर्जा काढून टाकली की त्या विचारांना मिळणारी सतत जी दूषित ऊर्जा आहे त्याचा पुरवठा बंद होतो आणि हळूहळू तो माणूस पुन्हा सकारात्मक विचार करतो. कुठलाही नकारात्मक विचार करणाऱ्या माणसाला बऱ्याच वेळेला आपण सगळ्यांना लेक्चर देतो की सकारात्मक विचार कसा केला पाहिजे. पण बऱ्याच वेळा लक्षात घ्या की त्या माणसाला माहिती असतं की सकारात्मक विचार नक्की कसा करायचा आहे. त्याचा प्रॉब्लेम एवढाच असतो की मी आता करू शकत नाहीये. आणि अशा वेळेला त्याला लेक्चरपेक्षा खरोखर ट्रीटमेंटची आवश्यकता असते. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की याच्यामध्ये प्राणिक हिलिंग खूप मेजर रोल प्ले करतात. जर कोणाला प्राणिक हिलिंगचे उपचार घ्यायचे असतील तर त्यांना कुठे हे उपचार मिळू शकतात? प्राणिक हिलिंगचे उपचार घ्यायला अगदी सोपे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटमध्ये दोन प्रकार असतात. एक उपचार केंद्रावर येऊ शकणारे आणि दुसरे उपचार केंद्रावर येऊ न शकणारे. पहिल्यांदा आपण बोलूया उपचार केंद्रावर येऊ शकणाऱ्या पेशंटबद्दल. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला कुठल्याही खाण्यापिण्याची खूप मोठी बंधनं पाळायची नाहीये. सेंटरवरती आला की तिथे तुमचा एक छोटासा फॉर्म भरून घेतला जातो. तो फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला उपचारकाच्या समोर बसवलं जातं. उपचारक तुमच्या प्राणमय कोशाची म्हणजे ऑराची पूर्णपणे तपासणी करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो अंदाज सांगू शकेल की तुम्हाला बऱ्यापैकी बरं होण्यासाठी म्हणजे व्याधीमुक्त होण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागू शकेल. त्याला अनुसरून तुम्हाला सिटिंग्स दिली जातात. हे सगळे उपचार प्रत्येक वेळेला जो उपचारक आहे त्याच्या समोर येऊन घेण्याची काहीही आवश्यकता नसते. अशा वेळेला उपचारक तुम्हाला सांगेल की एक वेळ सांगेल, त्यावेळेला तुम्ही तुमच्या घरी बसणारा, डोळे बंद करून बसणारा आणि त्यावेळेला उपचारक त्याच्या उपचार केंद्रावरून तुम्हाला उपचार करत जाणार आहे.
त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये फायदे अनेक आहेत. कुठे रिक्षासाठी पुन्हा खर्च करायचा नाहीये, विविध प्रकारचे औषधांवर तुम्हाला खर्च करायला लागणार नाहीये. अर्थात जी औषधं तुमच्या डॉक्टरने तुम्हाला दिलेली असतील ती तुम्हाला नियमित घ्यायचीच आहेत. पण आपण सगळेजण लक्षात ठेवणार आहोत की प्राणिक हिलिंग ही पूरक उपचार पद्धती आहे. ही कुठेही औषधशास्त्राला पर्याय म्हणून आपण वापरणार नाही आहोत. प्राणिक हिलिंग हे ऊर्जाशास्त्र आहे, ऊर्जेवर आधारित शास्त्र आहे. पुन्हा जो घेणारा आहे, ऊर्जा घेणारा आहे, उपचार घेणारा जो पेशंट आहे त्याला हे ऊर्जेद्वारे होणारे उपचार आहेत. या ऊर्जेचा अनुभव आपण घेऊ शकतो का? आपण याचा नक्की अनुभव घेऊ शकतो. मास्टर चोळाबॉक्सचे नेहमी सांगायचं आहे की प्रत्येक गोष्टीवरती प्रयोग करा आणि प्रयोगावरून जे काही निष्कर्ष येतील त्याच्यावरच विश्वास ठेवा. कुठली तरी गोष्ट कोणीतरी सांगितली आहे, कुठल्या तरी पुस्तकात लिहून ठेवली आहे म्हणून अजिबात मान्य करू नका. आपण सगळेजण आता ह्या क्षणाला आपण ऊर्जेचा अनुभव घेऊ शकतो. मी सांगतोय तसं प्रत्येकाने करून बघा. आपले दोन्हीही हात समोरासमोर ठेवा. हाताच्या मध्यभागी अंगठ्याने स्पर्श करा. कुठेही ॲक्युप्रेशर करू नका. प्रत्येक बोटाच्या टोकांना अर्घ्याचा स्पर्श करा. दोन्ही हात सावकाश जवळ ठेवा. कुठे आपण स्पर्शही करणार नाही आहोत आणि खूप दूरही नेणार नाही आहोत. साधारणपणे दोन्ही हातांमध्ये 3 ते 4 इंचाचा अंतर आपण ठेवत जाणार आहोत. सावकाश दीर्घ श्वास घ्या. सावकाश दीर्घ उच्छ्वास सोडा. सावकाश दीर्घ श्वास घ्या. सावकाश दीर्घ उच्छ्वास सोडा. सगळ्यांना प्रोसिजर व्यवस्थित कळली? सर, आपण असं करूयात नाही तर पुन्हा एकदा हळूहळू स्टेप बाय स्टेप जाऊयात आणि बघूयात नक्की काय फरक पडतोय, आपल्याला अनुभवता येत आहे का. बोटाच्या टोकांना अलगचा स्पर्श करा. दोन्ही हात समोरासमोर ठेवा. हात जेवढे साईड ठेवता येतील तेवढे ठेवा. सावकाश दीर्घ श्वास घ्या. सावकाश दीर्घ उच्छ्वास सोडा. सावकाश श्वास घ्या. सावकाश उच्छ्वास सोडा. तुम्हाला बोटाच्या प्रत्येक टोकांवर आणि हाताच्या मध्यभागी काय जाणवतंय याच्यावर लक्ष ठेवा. अगदी सावकाश श्वास घ्या. सावकाश उच्छ्वास सोडा. सावकाश श्वास घेताना हात दूर न्या आणि श्वास सोडताना हात सावकाश जवळ आणा. हाताची गती जर तू आणखी स्लो केलीस तर तुला दोन्ही हातांच्या मध्ये काही एनर्जी फील्ड आहे हा एक्सपिरियन्स घेता येऊ शकेल. तेव्हा जेवढा हात सैल ठेवता येईल तेवढा ठेवण्याचा प्रयत्न कर. सावकाश हात दूर ने आणि सावकाश हात जवळ आणा. काय अनुभव येतोय? आत्ता तरी मला काहीच जाणवत नाहीये. व्हेरी गुड. पुन्हा एकदा व्यवस्थित लक्ष दे. हाताच्या मधोमध आपण टच करणार आहोत. बोटाच्या टोकांना स्पर्श करणार आहोत आणि मग सावकाश हात ठेवणार आहोत. बऱ्याच वेळेला आपण चुका काय करतो तर आपल्या हात खूप घट्ट करतो आणि घट्ट केल्यामुळे जो ऊर्जेचा प्रवाह इझिली व्हायला पाहिजे तो वाहू शकत नाही. म्हणून जेवढा हात सैल ठेवता येईल तेवढा ठेवण्याचा प्रयत्न कर आणि मग सेम प्रयोग करून बघ. श्वास घेता घेता लांब न्यायचे, श्वास घेता घेता दूर न्यायचा आणि श्वास सोडताना जवळ आणायचा. साधारणतः ह्या अंतरावरनं मला काहीतरी असं वाटतंय की हातावर काहीतरी चाललंय, तसं- बोटांवरनं काहीतरी हुळहुळत आहे बोटांवर, असं काहीतरी वाटतंय खरं. व्हेरी गुड. हे जर का रेग्युलर तू करायला सुरुवात केलीस तर तुला अनुभव येईल की हातामध्ये जेव्हा आपण 2 मॅग्नेट्स अशी ठेवतो तर 2 मॅग्नेट ठेवल्यानंतर जशी ते एकमेकांकडे आकर्षित होतात त्या प्रकारे प्रवाह तुमच्या दोन्ही हातांमध्ये जाणवायला लागतात. म्हणजे आपण लक्षात ठेवणार आहोत की जसं पूर्वी आपण 7 ग्रह मानत होतो म्हणून आपण त्याला आठवडा असं नाव दिलेलं होतं. पण नंतर काळात विज्ञानाने आणखी संशोधनं केली आणि आता आपण 12 ग्रहांपर्यंत येऊन पोहोचलोय. जर भौतिक जगतात एवढी संशोधनं होतात तशीच आध्यात्मिक जगतात सुद्धा संशोधन होत असतात. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही आता बघताय की या 2 हातांमध्ये जी काही ऊर्जा आहे, सध्या आपल्याकडे असं कुठलीही यंत्र अवेलेबल नाही आहेत या 2 हातांमधली ऊर्जा आपल्याला बघता येऊ शकेल. किर्लियन फोटोग्राफीने काही अंशात आपल्याला बघता येते आता. पण नेहमी लक्षात ठेवणार आहोत की या 2 हातांमध्ये जी ऊर्जा सापडते तिला प्रत्यक्ष तुम्ही स्पर्श करून बघितला. जर एवढ्या थोड्याशा वेळात 2 हातांमधल्या ऊर्जेला स्पर्श करता आला तसाच उपचार पूर्ण शरीराच्या आसपासच्या ऊर्जेला स्पर्श करतो. आणि मग पुढल्या काय घटना होतात त्या आपण सगळ्यांनी डिस्कस केलेल्याच आहे. आपण सगळ्यांनीच हा प्रयोग करून आता बघितला असेल. मलाही हा प्रयोग करताना थोडंसं हातामध्ये काहीतरी जाणवलं, तुम्हालाही जाणवलं असेल.
जसं सर म्हणाले की सतत प्रॅक्टिस केल्यामुळे, सतत ह्याचा काय म्हणूयात आपण, सतत ह्या गोष्टी करत गेल्यामुळे आपल्याला काहीतरी ही जाणीव वाढेल कदाचित. अमोल सर, आज तुम्ही आम्हाला ह्या प्राणिक हिलिंग या विषयाबद्दल माहिती दिलीत. थोडंसं आध्यात्मिक, थोडंसं पारंपरिक ऊर्जा साधन आहे, हे ऊर्जा उपचार पद्धती आहे, थोडीशी सायंटिफिक आहे. याबद्दल दर्शकांना माहिती दिलीत, त्यांनाही या उपचाराबद्दल नव्याने सगळ्या गोष्टी कळल्या. ज्यांना ह्या गोष्टींचा फायदा घ्यायचा असतील ते नक्की येतीलच. छोटासा प्रयोगही तुम्ही दाखवलात ऊर्जा जाणीवेचा, जाणीव कशी करायची ऊर्जेची, तेही आपले दर्शक नेहमी सातत्याने त्याचा प्रयत्न करतील. आज तुम्ही इथे आलात, प्राणिक हिलिंगबद्दल आम्हाला माहिती दिलीत, त्याबद्दल आम्ही जी अविरतच्या वतीने तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.